हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझे सकाळचे सर्व कामं झाली आहेत, स्वयंपाक वगैरे पण झाला आहे आणि आत्ता आम्ही जेवण वगैरे करू आणि जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत. तर बाहेर कुठे जाणार आहोत, कशी प्लेस असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच शॉर्टमध्ये आणि डिटेल व्हिडिओ तुम्हाला आमच्या एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवर बघायला भेटेल. तर आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून रेडी होतो आणि आम्ही निघतो बाहेर जाण्यासाठी. आज बघा मी बनवणार आहे पाटोळ्यांची भाजी. इथं माझा मसाला रेडी, चांगली उकळली ही भाजी. तर आता मी ह्याच्यामध्ये हे बघा इथं पाटोळ्या बनवलेल्या आहेत, ह्या आता मी याच्यात सोडणार आहे. तर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट्स कराल, मी याची रेसिपी बनवून टाकेल तुमच्यासाठी. तर बघा आज मस्तपैकी मसाल्याची पाटोळ्याची भाजी बनवलेली आहे. लोणचं आणि पोळी. आज आमचं जेवण असणार आहे पाटोळ्यांची भाजी आणि पोळी. तर आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी. तर कुठे जातोय काय जातोय तर आम्ही आता बघू, ठरवलं नाही, पण आम्ही जातोय मुळशी साईडला आणि गाडीमध्ये बसून आम्ही बघा काय बघतो आहोत. एन्जॉय केलं. तर आमचे अर्धे मेंबर गेलेले आहेत आणि इथं अर्धे मेंबर. तर बघा इथं माझा कालचा ब्लॉग आलेला आहे, तर तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केलेला आहे आम्ही ह्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आलेला आहे, नक्की बघा आणि लाईक करा आणि हा ब्लॉगही पूर्ण बघाल. छान मस्त पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही घरून निघालो त्यावेळेस पाऊस नव्हता, आता पाऊस सुरू झालेला आहे छान आणि छान वाटतंय, वातावरण खूप छान झालंय. तर हिंजवडी पिरंगुट रस्त्यावरनं आम्ही घोटावळे फाट्याच्यातून टर्न घेतलाय आणि आता आम्ही निघालोय ज्या रस्त्यावरती. तो रस्ता इतका सुंदर आहे, तुम्ही सुद्धा बघा. पूर्ण दोघं बाजूने ग्रीनरी आहे आणि समोर इतके छान छान डोंगर आहेत. बघा तुम्ही पण किती सुंदर रस्ता आहे हा. तर बघा हा समोरचा डोंगर किती सुंदर दिसतोय, पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्याच्यावरतून ढग जात आहेत तर किती छान दिसतोय तो. हे बघा इथं भात लावलेला आहे, भाताची शेती. रिंग रोडचं काम सुरू आहे बघा इथं ह्या साईडला आणि इकडे पण बघा. तर हे बघा इथं श्री क्षेत्र अवधूतवाडी इथं आम्ही दर्शनाला आलो होतो. इथं एकमुखी दत्तांची मूर्ती आहे, तर आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे आणि याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या ट्रॅव्हलिंग चॅनलवरती आपण दर आठवड्याला दर शुक्रवारी व्हिडिओ टाकत असतो. तर याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या आपल्या ट्रॅव्हल चॅनलवरती बघायला भेटेल. तर तिथे देखील जॉईन व्हा आणि तो व्हिडिओ देखील बघा. हां, आणि मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि नकळत आम्ही निघालो होतो
आज संडे, हळूहळू कामं आवरून वगैरे आरामात मग असं सहज निघालो की चला आज कुठेतरी फिरायला जाऊ किंवा कुठेतरी लोकेशन बघू की आपण जिथं शूट करू शकतो. आणि जस्ट आलो आणि आमचं नशीब एवढं छान की आम्हाला प्रसाद भेटला दत्त महाराजांचा. हा आम्हाला आशीर्वाद आहे की त्यांचा आम्हाला प्रसाद भेटला आणि नक्की त्यांच्या आशीर्वादाने आमचं यूट्यूब चॅनल खूप ग्रोथ होईल यूट्यूब चॅनलशी. तर तुम्ही पण नक्की इथं या आणि दर्शन घ्या. वरदायिनी मातेच्या बिलकुल थोडंसंच पुढे आलं, 5 मिनटं पुढे तुम्ही गाडी चालवून आलात तर लगेचच हे मंदिर आहे. तर नक्की इथं या आणि दर्शन घ्या. तर असं छान छान निसर्ग बघत बघत आता आपण परत अजून निघूया, पुढे जाऊया. तर बघा इथं दर्शन घ्यायला आम्ही आलो होतो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पाऊस सुरू झालेला आहे. बघा केवढा पाऊस सुरू झाला आहे. तर आता आम्ही इथं पेरूच्या झाडाखाली थांबलोय आणि पेरूच्या झाडाला तुम्ही जर पेरू बघाल तेवढे पेरू लागलेत, खूपच पेरू आहेत. पेरूने पूर्ण लदलंय झाड, पेरूच पेरू आहेत. पाऊस जोरात सुरू झालाय. तर आज आम्ही खरंच खूप छान ठिकाणी आलोय. हे गाव इतकं सुंदर आहे ना, जवळ गाव आहे हे आणि इतकं सुंदर आहे. इथं मंदिरं इतके सुंदर आहेत आणि आम्ही बघा ना मस्त ह्या गावातून फिरतो आहोत. मंदिराचं दर्शन घेतलंय, याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटेल. पण आम्ही मस्त ह्या गावातून फिरत फिरत निघालोय. पाऊस पडतोय बारीक बारीक. समोरचा व्ह्यू बघा, आहा हा हा, काय डोंगर आहे, डोंगराच्या समोर गाव आहे, मंदिर इतके छान छान आहेत. वा वा वा, कसं वाटलं तुम्हाला? कसलं भारी गाव आहे ना. सुंदर आहे, मंदिर सुंदर आहेत आणि लोक पण खूप छान वाटले. लोक पण किती छान आहेत. आम्हाला त्या मंदिराजवळ मावशी आणि एक ताई भेटल्या. आहा हा, त्यांनी आम्हाला इतक्या सुंदर सुंदर माहिती सांगितली मंदिराबद्दल वगैरे. खरंच सिटी मधले लोक चांगले असतात पण त्यांच्यापेक्षा गावातले लोक खरंच खूप छान असतात. आणि इथले सगळेच लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. मंदिरामध्ये पण आम्हाला कोणी हटकलं नाही, काही नाही. आम्ही छान मस्तपैकी दर्शन घेतलं. उलट त्या मावशीनं तिथं पहिले सुरुवातीला जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर थोडा अंधार होता, तर त्यांनी येऊन लाईट चालू करून दिली आम्हाला. किती छान ना. मस्त आता आम्ही फिरून वगैरे मंदिरांचं दर्शन वगैरे घेऊन आता रिटर्न निघालेलो घराकडे. आणि इतकं सुंदर आहे ना हे जवळगावचा आजूबाजूचा पूर्ण निसर्ग इतका सुंदर आहे. सर्वीकडे ग्रीनरीच ग्रीनरी आहे. तुम्ही नक्की या इकडे इकडे व्हिजिट करा. जर तुम्हाला एक 5-6 तास ची ट्रिप करायची असेल तर खरंच नक्की या. पूर्ण भाताची शेती सर्वीकडे, डोंगर पूर्ण हिरवागार आहे, गाव खूप सुंदर आहेत. म्हणजे तुम्ही थांबणार नसून नुसते ड्रायव्हिंग करा रोडवरती तरी तुम्हाला खूप भारी वाटेल. असं पूर्ण सर्वीकडे भाताची शेती आहे पूर्ण सर्वीकडे. तर असं जवळ जेव्हा शेती असते ना तेव्हा असं मस्त इंद्रायणी तांदळाचा वास येतो, खूप छान वाटतं. म्हणजे अजून पीक आलं पण नाही त्याला, पण लावलाय त्यांनी, फक्त लागवड झालेली अजून. आणि तेवढ्यातच इतका सुगंध येतोय ना भाताचा, मस्त. तर आम्ही मस्त फिरून आलो आणि खूप एन्जॉय केलं. त्या मंदिरांचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर लवकरच आम्ही अपलोड करू एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती. आणि त्याची लिंक मी जेव्हा अपलोड करेल तेव्हाच्या डेली ब्लॉगच्या खाली मी लिंक अटॅच करून देईल. तर खूप मज्जा आली. मधून मधून थोडा पाऊस पडत होता, खूप मज्जा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. आणि छान गेला आजचा दिवस. कालच्या दिवसासारखा आजचा दिवसही खूप छान गेला. तर आता मी
साईबाबांना प्रार्थना करेल की उद्याचा पण दिवस माझा असंच छान जाऊ द्या. तर सगळी कामं आवरून झालीत माझी, जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे, सगळं आवरून झालं आहे. तर आता मी बसणार आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी. व्हिडिओ एडिटिंग करेल आणि मग नंतर मग मी झोपेल. तर आजचा दिवस तर खूप सुंदर होता, खूप छान गेला. देव करो असेच रोजचे दिवस छान जावोत. आणि आज मी काहीच वर्क केलं नाही आहे माझं, कारण आज संडे होता आणि संडेला सुट्टी असते माझी. पण मी काहीच काम करत नाही स्टिचिंग किंवा क्रोचेटचं. मी फक्त घरातले कामं करते, ते पण मी थोडेफारच करते आणि बाकी मी असंच फिरण्यात वगैरे दिवस घालवते. तर असं छान आमचं संडे एकदम मस्त गेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. आणि आजचा दिवस मी इथंच संपवते. हा होता माझा आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.